नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 1979 साली इराकमध्ये एक शक्तिशाली नेता सत्तेत आला। 1979 ते 2003 या कालावधीमध्ये इराकमध्ये सद्दाम हुसेन नावाच्या एका शक्तिशाली नेत्याने निर्विवाद सत्ता गाजवली। सत्तेत आल्यावर अवघ्या एकाच वर्षामध्ये म्हणजे 1980 साली इराकने इराणवरती हल्ला केला। इराण सोबत झालेले युद्ध म्हणजे फक्त युद्ध नव्हे तर तो एक रक्तरंजित इतिहास आहे। अखेर 8 वर्षानंतर या युद्धाला पूर्णविराम मिळाला। पूर्णविराम मिळाला खरा, परंतु तोपर्यंत इराकची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली होती। या युद्धात मात्र इराकला म्हणजे सद्दाम हुसेनला अमेरिकेने रसद पुरविली होती। आता सद्दाम हुसेन अमेरिकेचा मित्र बनला होता। इराण सोबतच्या सततच्या 8 वर्षाच्या युद्धामुळे इराकची आर्थिक परिस्थिती सुद्धा हलाखीची झाली होती। या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सद्दाम हुसेनने कुवैतवरती हल्ला केला। कुवैत म्हणजे जागतिक तेलाची मोठी बाजारपेठ। या ठिकाणी हल्ला केलेलं मात्र अमेरिकेच्या पचनी पडलं नाही। कुवैत तर आमची शिकार, त्याच्यावरती मित्र असलेला सद्दाम हुसेन आपला हक्क कसा दाखवू शकतो, म्हणून अमेरिकेने सद्दाम हुसेन विरोधातच आपले शस्त्र उगारले। काही वर्षानंतरच अमेरिका आणि इराक मधला तणाव वाढायला सुरुवात झाली। 2003 साली मित्र असलेला सद्दाम हुसेन अमेरिकेने अखेर पकडला आणि अवघ्या काही आठवड्यातच इराक मधील सद्दाम हुसेनची सत्ता संपुष्टात आणली। अमेरिकेने सद्दाम हुसेनवरती न्यायालयीन खटला चालवला। अखेर 2006 साली सद्दाम हुसेनला फासावर चढविण्यात आले। एक काळ असा होता की ज्याची इराकवरती निर्विवाद सत्ता होती। अशा इराकच्या सर्वात शक्तिशाली नेत्याला एका छोट्याशा खड्ड्यातून अमेरिकन सैन्याने पकडले आणि फासाच्या दोरापर्यंत नेऊन घातले। एकेकाळचा अमेरिकेचा मित्र असलेला इराक आणि स्वतः अमेरिका या 2 देशांमध्ये झालेले युद्ध फक्त 2 देशांमधील युद्ध नव्हते, तर त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेमध्ये सुद्धा दिसून आला। गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू, तर आजचा शत्रू उद्याचा मित्र पाहायला मिळतो। तर याला आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा कसे अपवाद ठरू शकते, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सद्दाम हुसेन। आज जगावर युद्धाचे सावट आहे। इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये इस्रायलच्या बाजूने उतरलेली अमेरिका उद्या इस्रायलच्या विरोधात उभी ठाकली नाही तर नवल वाटायला नको, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।